मित्र हो नमस्कार मित्र हो, आपण शिकत आहोत ऑक्झिलरीज सहाय्यकारी क्रियापदे हेल्पिंग व्हर्ब्स याबद्दल. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकले आहेत प्रायमरी ऑक्झिलरीज आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मॉडल ऑक्झिलरीज किंवा मॉडल्स, विशिष्ट सहाय्यकारी क्रियापदे किंवा विशेष सहाय्यकारी क्रियापदे. मॉडल्स म्हणजे मोडॅलिटी दर्शविण्यासाठी, बोलण्याची पद्धत दर्शविण्यासाठी जी सहाय्यकारी क्रियापदे वापरली जातात त्यास मॉडल्स असे म्हणतात. मॉडल्स मधून सर्टेनिटी निश्चितता, ऑब्लिगेशन बंधन, पॉसिबिलिटी शक्यता किंवा संभाव्यता, नेसेसिटी आवश्यकता, परमिशन परवानगी, एबिलिटी कुवत किंवा सामर्थ्य इत्यादी भावना या मॉडल ऑक्झिलरी मधून व्यक्त केल्या जातात. मित्र, मॉडल ऑक्झिलरीची काही वैशिष्ट्ये आपणास माहिती असणे आवश्यक आहे की ती स्वतंत्रपणे आपण वापरू शकत नाही. जसं आपण प्रायमरी ऑक्झिलरीज स्वतंत्रपणे मेन व्हर्ब म्हणून वाक्यामध्ये वापरू शकत होतो, त्याप्रमाणे आपणास मॉडल ऑक्झिलरी वापरता येत नाहीत. मॉडल ऑक्झिलरी नंतर जे मेन व्हर्ब असते त्याचं बेसिक फॉर्म आपल्याला वापरावं लागतं. त्याला एस, ईएस किंवा आयएनजी किंवा ईडी म्हणजे त्याचं पास्ट पार्टिसिपल वगैरे हे रूप होत नाहीत. मॉडल ऑक्झिलरी हे फिलिंग्स किंवा पर्पज इन माइंड्स दर्शविण्यासाठी वापरली जातात. त्यांना फक्त एकच रूप असते, त्यांचे आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड फॉर्म बनवू शकत नाही आणि या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर हा सर्वच प्रकारच्या कर्त्यांसोबत केला जातो. दे आर युज्ड विथ ऑल पर्सन्स, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. तर हो मॉडल्स मध्ये शॅल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड, डेअर, ऑट टू आणि यूज टू ही मॉडल्स आहेत. आता आपण या एकेका मॉडल्सचा उपयोग किंवा ते कसे वाक्यामध्ये वापरले जातात याबद्दल शिकूया. सुरुवातीला शिकूया विल बद्दल. विलचा वापर हा एखाद्या व्यक्तीची विशिष्ट सवय व्यक्त करण्यासाठी केला जातो, कॅरेक्टरिस्टिक हॅबिट व्यक्त करण्यासाठी. जसं की शी विल वॉच टीव्ही फॉर मेनी अवर्स, ती कित्येक तासापर्यंत टीव्ही पाहत बसेल. किंवा एखाद्या व्यक्तीचा वचन दर्शविण्यासाठी सुद्धा विलचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आय विल टेक केअर ऑफ युअर होम, प्रॉमिस आहे. किंवा आय विल डू बेटर इन द नेक्स्ट टाइम, पुढील वेळी मी यापेक्षा चांगलं करेन. तसेच विलचा वापर हा इन्व्हिटेशन्स किंवा रिक्वेस्ट साठी सुद्धा केला जातो. उदाहरणार्थ विल यू हॅव अ कप ऑफ टी विथ मी, यामध्ये इन्व्हिटेशन आहे. किंवा एक्झाम्पल, आणखी एक एक्झाम्पल रिक्वेस्ट साठी विल यू लेंड मी युअर बायसिकल प्लीज, यामध्ये रिक्वेस्ट आहे की कृपया तू तुझी सायकल मला देशील का. यानंतर नेक्स्ट मॉडल ऑक्झिलरी आहे वुड. वुडचा वापर हा पोलाइट रिक्वेस्ट, अतिशय नम्र विनंती करण्यासाठी केला जातो. जसं आपण विल रिक्वेस्ट साठी वापरलं होतं त्यापेक्षा ही रिक्वेस्ट ही जास्त पोलाइट असते. उदाहरणार्थ वुड यू ओपन द विंडो प्लीज, कृपया ती खिडकी उघडाल का. ऑफर करताना सुद्धा वाक्यामध्ये वुडचा वापर केला जातो, म्हणजे एखाद्याला इन्व्हिटेशन देताना. उदाहरणार्थ वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. तसेच हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट व्यक्त करण्यासाठी सुद्धा वाक्यामध्ये वुडचा वापर केला जातो. उदाहरणार्थ ही वुड प्ले क्रिकेट इन हिज चाइल्डहुड, तो आपल्या बालपणी क्रिकेट खेळायचा. यानंतर नेक्स्ट मॉडल आहे शॅल. शॅलचा वापर हा भविष्यकाळातील घटना व्यक्त करण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल वी शॅल सी हिम नेक्स्ट वीक. त्यासोबतच शॅलचा वापर हा कमांड, प्रॉमिस आणि थ्रेट इत्यादी व्यक्त करण्यासाठी सुद्धा केला जातो. जसे कमांड म्हणजे आज्ञा, यू शॅल नॉट कम टू माय डोअर अगेन, यामध्ये ऑर्डर आहे, कमांड आहे. किंवा यू शॅल हॅव अ पार्टी, प्रॉमिस, ही शॅल बी पनिश्ड फॉर दिस, यामध्ये थ्रेट आहे, धमकी आहे, त्याला यासाठी निश्चित शिक्षा मिळेल. त्यासोबतच शॅलचा वापर हा ऑफर किंवा रिक्वेस्ट साठी सुद्धा केला जातो. शॅल वी स्टार्ट द डिनर किंवा शॅल वी स्टार्ट द मीटिंग, यामध्ये रिक्वेस्ट किंवा ऑफर आहे की आता आपण बैठकीला सुरुवात करायची का, किंवा शॅल आता आपण जेवणाला सुरुवात करायची का. यानंतर नेक्स्ट मॉडल आहे शुड. शुडचा वापर हा ऍडवाइस साठी, सजेशन साठी केला जातो. फॉर एक्झाम्पल वी शुड ओबे द ऑर्डर्स, आपण आज्ञा पाळल्या पाहिजे, त्याच्यामध्ये ऍडवाइस आहे, सल्ला आहे. त्यासोबतच अपेक्षा व्यक्त करण्यासाठी सुद्धा शुड वापरतात. जसं की यू शुड पास इन द फर्स्ट क्लास, तू
प्रथम क्रमांकाने पास झाला पाहिजेत। यानंतर नेक्स्ट मॉडल ऑक्झिलरी आहे कॅन। कॅनचा उपयोग हा एबिलिटी, समर्थता किंवा शक्यता, परमिशन आणि पॉसिबिलिटी यासाठी केला जातो। फॉर एक्झाम्पल, शी कॅन डान्स वेल किंवा आय कॅन स्पीक फ्रेंच, यामधून एबिलिटी आहे। किंवा आय कॅन ड्राईव्ह अ कार, मी कार चालवू शकतो, यामध्ये एबिलिटी व्यक्त केली। परमिशनसाठी कॅन वापरलं जातं। ही कॅन टेक रेस्ट इफ ही इज टायर्ड, तो विश्रांती घेऊ शकतो तो जर थकला असेल तर। किंवा यू कॅन सिट डाऊन हिअर इफ यू वॉन्ट, इथे सुद्धा परमिशन आहे। यानंतर नेक्स्ट आहे मॉडल कुड। कुडचा वापर हा एबिलिटी इन द पास्ट यासाठी केला जातो। कॅनचं भूतकाळी रूप कुड आहे। उदाहरणार्थ, ही कुड स्विम व्हेन ही वॉज 14, तो पोहू शकत होता जेव्हा तो 14 वर्षाचा होता, म्हणजे ही पास्ट एबिलिटी आहे। परमिशन साठी सुद्धा कुडचा वापर केला जातो। फॉर एक्झाम्पल, द स्टुडंट्स आस्क्ड इफ दे कुड गो होम अर्ली, विद्यार्थ्यांनी विचारले की ते घरी लवकर जाऊ शकतील का, या ठिकाणी परमिशन साठी कुडचा वापर केलेला आहे। त्यासोबतच पोलाइट रिक्वेस्ट, नम्र विनंती करण्यासाठी सुद्धा वाक्यामध्ये कुडचा वापर वाक्याच्या सुरुवातीला केला जातो। एक्झाम्पल, कुड आय टेक अ ग्लास ऑफ कोल्ड वॉटर, मी थंड पाण्याचा एक ग्लास घेऊ शकतो का, तर यामध्ये पोलाइट रिक्वेस्ट आहे। की हे लक्षात असू द्या की कुड आणि वुड हे जेव्हा वाक्यामध्ये सुरुवातीला वापरले जातात तर वापरल्यानंतर केलेली विनंती ही मोर पोलाइट असते। यानंतर नेक्स्ट मॉडल आहे मे। मेचा वापर हा परमिशन आणि पॉसिबिलिटीसाठी केला जातो। जसं की परमिशन मागणे, मे आय कम इन सर, परमिशन देणे, यस यू मे, किंवा पॉसिबिलिटीसाठी म्हणजे संभाव्यता व्यक्त करण्यासाठी मे वापरले जाते। इट मे रेन टुडे, आज पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा संभाव्यता आहे। किंवा शी मे बी इन द लायब्ररी, ती ग्रंथालयात असू शकते। सो हिअर पॉसिबिलिटी इज स्टेटेड विथ द हेल्प ऑफ ऑक्झिलरी मे। सदिच्छा दर्शक वाक्यामध्ये मे वाक्याच्या सुरुवातीला वापरतात। उदाहरणार्थ, मे गॉड ब्लेस यू किंवा मे हर सोल लिव्ह इन पीस, या वाक्यामध्ये सदिच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी वाक्यात मेचा वापर वाक्याच्या सुरुवातीला केलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट ऑक्झिलरी आहे माइट। माइटचा वापर हा मे प्रमाणेच परवानगी, विनंती आणि शक्यता किंवा संभाव्यता व्यक्त करण्यासाठी केला जातो। औपचारिक परवानगी मागण्यासाठी जसे की माइट आय यूज युअर मोबाईल, विनंतीसाठी माइट आय बॉरो युअर बाईक प्लीज, शक्यतेसाठी दे माइट विन द मॅच, ते हा सामना जिंकू शकतात। किंवा इट माइट रेन टुडे, मे आणि माइटने पॉसिबिलिटी व्यक्त केली जाते। मेने व्यक्त केलेली शक्यता ही माइटने व्यक्त केलेल्या शक्यतेपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाची असते आणि माइटने व्यक्त केलेली शक्यता ही क्षीण, विकर पॉसिबिलिटी असते, न होण्याची ही शक्यता असू शकते, अशा अर्थाने वाक्यामध्ये माइट वापरले जाते। यानंतर नेक्स्ट ऑक्झिलरी आहे मस्ट। मस्टचा वापर हा ऑब्लिगेशन किंवा आवश्यकता, बंधन आणि आवश्यकता व्यक्त करण्यासाठी केला जातो। उदाहरणार्थ, यू मस्ट कम्प्लीट युअर होमवर्क, तुला हे होमवर्क करावेच लागेल, अशा अर्थाने ते वापरतात। तसंच ते कर्तव्य दर्शविण्यासाठी सुद्धा वापरले जाते। उदाहरणार्थ, यू मस्ट टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स, यामधून कर्तव्य व्यक्त केलेलं आहे। त्यासोबतच मनाई व्यक्त करण्यासाठी सुद्धा नकारार्थी वाक्यात मस्ट वापरतात। यू मस्ट नॉट गेट अप लेट इन द मॉर्निंग, सक्ती किंवा कर्तव्याची भावना व्यक्त करताना मस्ट वापरतात। उदाहरणार्थ, यू मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स किंवा ही मस्ट बिहेव प्रॉपरली। यानंतर नेक्स्ट मॉडल ऑक्झिलरी आहे ऑट टू। हे शूडला पर्यायी म्हणून वाक्यामध्ये वापरले जाते आणि त्याचा वापर हा मोरल ड्युटी किंवा नैतिक कर्तव्य किंवा बंधन व्यक्त करण्यासाठी केला जातो। वी ऑट टू लव्ह अँड रिस्पेक्ट अवर पॅरेंट्स, यामध्ये आपलं कर्तव्य, नैतिक कर्तव्य व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी ऑट टू वापरलेला आहे। वी ऑट टू हेल्प द पुअर किंवा स्ट्रॉंग प्रॉबेबिलिटी व्यक्त करण्यासाठी ऑट टू वापरतात। शी ऑट टू विन द मॅच, ती निश्चितच हा सामना जिंकेल। यानंतर नेक्स्ट ऑक्झिलरी आहे नीड। मित्रहो, नीड हे सेमी मॉडल आहे, म्हणजे त्याला आपण मेन व्हर्ब आणि ऑक्झिलरी व्हर्ब असं दोन्ही प्रकारे वापरू शकतो। ते जेव्हा मेन व्हर्ब असते तेव्हा त्याचे 3 रूप होतात किंवा त्याला यस आणि ईडी हा प्रत्यय मेन व्हर्ब असताना लागू शकतो, परंतु जेव्हा ते ऑक्झिलरी असते, मॉडल ऑक्झिलरी असते, तेव्हा त्याला कोणताही प्रत्यय लागत नाही। नीडचा वापर हा विशेष करून नकारार्थी वाक्यात एखादी गोष्ट करणे आवश्यक नाही यासाठी केला जातो। उदाहरणार्थ, यू नीड नॉट कॉल द डॉक्टर किंवा यू नीड नॉट शाउट। तसेच
गरज आहे का हे विचारण्यासाठी सुद्धा प्रश्नार्थक वाक्याच्या सुरुवातीस नीड वापरतात. उदाहरणार्थ, नीड आय कॉल द डॉक्टर किंवा नीड ही गो नाऊ. यामध्ये मी डॉक्टरला बोलवायची गरज आहे का किंवा तो जाण्याची गरज आहे का अशा अर्थाने नीड वाक्याच्या सुरुवातीला वापरले आहे. यानंतरचं मॉडल ऑक्झिलरी आहे डेअर. डेअर मीन्स हॅव द करेज टू डू समथिंग. एखादे कार्य करण्याचे धैर्य किंवा धाडस आपल्या जवळ असणे या अर्थाने ते वापरतात. इंडिया इज रेडी टू डेअर एनी फॉरेन अटॅक. डेअर हे हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब अशा दोन्ही प्रकारे वाक्यामध्ये वापरतात. मॉडल म्हणून जेव्हा ते वापरले जाते तेव्हा ते विशेषतः नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये वापरले जाते आणि त्यानंतर बेअर इन्फिनिटिव्ह असते, म्हणजे इन्फिनिटिव्हचा वापर त्यानंतर केला जात नाही. उदाहरणार्थ, आय डेअरंट थिंक हाऊ मेनी विक्टिम्स देअर आर. किंवा नेक्स्ट एक्झाम्पल, हाऊ डेअर शी क्रिटिसाइज अस. जेव्हा ते मेन व्हर्ब म्हणून असते तेव्हा ते बेअर इन्फिनिटिव्ह किंवा टू इन्फिनिटिव्ह सोबत असू शकते. उदाहरणार्थ, हू डेअर्स आर्ग्यू विथ मी किंवा डू यू डेअर टू टेल हिम व्हॉट हॅपन टू हिज बाईक. या प्रकारे डेअरचे उपयोग आपण शिकलो. मित्र हो, नीड आणि डेअर ही सेमी मॉडल्स आहेत ज्यांना आपण मेन व्हर्ब आणि ऑक्झिलरी व्हर्ब अशा दोन्ही प्रकारे वाक्यामध्ये. यानंतरचं मॉडल ऑक्झिलरी आहे यूज टू. भूतकाळात अनेकदा किंवा सतत घडलेल्या गोष्टीविषयी किंवा भूतकाळात अस्तित्वात असणाऱ्या एखाद्या परिस्थितीविषयी बोलताना यासाठी वाक्यामध्ये यूज टू वापरले जाते. किंवा एखादी डिसकंटिन्यूड हॅबिट भूतकाळातील व्यक्त करण्यासाठी सुद्धा वाक्यामध्ये यूज टू चा वापर केला जातो. उदाहरणार्थ, आय यूज टू लिव्ह इन मुंबई बट नाउ आय डोंट. ही यूज टू प्ले द पियानो. ही यूज टू स्मोक बट नाउ ही डझंट स्मोक. दे यूज टू लिव्ह इन इंडिया बट नाउ दे लिव्ह इन अमेरिका. सी यूज टू एक्सरसाइज एव्हरी मॉर्निंग. कधी कधी यूज टू ला पर्यायी म्हणून वुड वापरले जाते जेव्हा भूतकाळातील ज्या क्रिया, स्थिती किंवा हॅबिट्स दर्शवितात अशा वेळी आपण त्या ठिकाणी यूज टू ला वुड हा पर्याय वापरू शकतो. उदाहरणार्थ, वी यूज टू गो टू बीच एव्हरी समर. या जागी आपण यूज टूच्या जागी वुडचा वापर करू शकतो. वी वुड गो टू द बीच एव्हरी समर. मित्र हो, अशा प्रकारे आज आपण मॉडल ऑक्झिलरीज आणि त्यांचे वापर शिकले. यानंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत नमस्कार. व्याकरणाचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.